आजची आपली रेसिपी आहे सर्वांची आवडती अशी स्वीट डिश श्रीखंड। हे श्रीखंड मी कमी साहित्यामध्ये बनवून दाखवणार आहे आणि एकदम झटपट होणारी ही रेसिपी आहे। तुम्ही नक्की करून पाहायची आहे आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचे कशी झाली ते। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। 500 ग्रॅम दही घेतलेलं आहे, ते आता आपण एका स्वच्छ कपड्यामध्ये बांधून घ्यायचं आहे। जेणेकरून त्यातलं पाणी असं गळून जाईल। गाठ मारायची आहे अशी आणि असं ते वरती लटकवून ठेवायचं आहे। अशा प्रकारे मी इथे लटकवून ठेवलेलं आहे आणि पाणी खाली निघून जात आहे। आता हे मला 2 तास ठेवायचं आहे। 2 तासानंतर यातलं सर्व पाणी निघून गेलेलं आहे। आता आपण हे काढून घेऊया आणि एका बाउलमध्ये काढून घेऊया। छान मस्त असं एकदम ड्राय झालेलं आहे, घट्ट बनलेलं आहे। एकदम सोपी पद्धत आहे घरच्या घरी श्रीखंड बनवायची। आता आपण यात पिठी साखर मिक्स करून घेऊया। अर्धी वाटी पिठी साखर मी यात मिक्स करणार आहे। तुम्हाला जेवढं गोड पाहिजे असेल त्या प्रमाणात तुम्ही पिठी साखर ॲड करायची आहे, मिक्स करायची आहे। चांगलं मिक्स करून घेऊया। एक चमचा वेलची पूड पण टाकायची। साखर आणि वेलची पूड छानपैकी मिक्स झालेली आहे। आता आपण हे फ्रीज मध्ये 2 तास ठेवूया। श्रीखंड तयार झालेलं आहे। दोन तास झालेले आहेत। आता मी हे श्रीखंड फ्रीज मधून काढून घेतलेलं आहे। बघा किती छान श्रीखंड बनलेलं आहे। एकदम मस्त छान असं श्रीखंड बनलेलं आहे। तुम्ही नक्की करून पाहायचं आहे आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे। अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.